प्रत्येकाची सुखाची व्याख्या जशी वेगळी असते. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला प्रसिद्धी म्हणजे सुख असतं, कोणासाठी पुरस्कार म्हणजे सुख, कोणासाठी पद म्हणजे सुख असतं, हं. कोणासाठी परिवार म्हणजे सुख असतं. प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे आणि त्यातलं त्याला हवं असलेलं सुख त्याला मिळालं तर तो सुखी. हां, की शाळेमध्ये आपल्याला त्रिकोण, चौकोन, षटकोन हे शिकवतात, हां, पण दृष्टिकोन शिकवत नाहीत. हां. तर मनाच्या श्लोकातनं दृष्टिकोन आपल्याला मिळतो, असं म्हणतात. शेक्सपियर म्हणतो, त्याप्रमाणे जग हे रंगभूमी आणि आपण सर्व अभिनेते असं असेल, तर प्रत्येकाची एंट्री आणि एक्झिट ठरलेलीच. बरोबर. पडदा उघडणं सोपं, भीती पडदा पडण्याचीच, पण पडदा पडेपर्यंतच. पडदा उघडतो आणि पडदा पडतो, या 2 घटनांमधली रिकामी जागा तेवढीच भरायची आपण संवादाने. वाह! हा संवादच महत्वाचा. हा संवादच महत्वाचा, कारण हा संवादच लक्षात ठेवून विंगेत भेटायला येतात कित्येक जण, पडदा पडल्यावरही, पडदा पडल्यावरही. रामकृष्ण हरी माऊली. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. मंडळी, आजचा आपला भक्ती मार्गाचा विषय आहे मनाचे श्लोक आणि मनःशांती. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत सौ रुचा थत्तेताई. ताई, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. ताईंचं शिक्षण हे एम.एस. संस्कृत आणि कीर्तन विशारद पूर्ण झालेलं आहे. अर्थात मी जास्त बोलण्यापेक्षा आपण त्यांच्याकडूनच त्यांची माहिती जाणून घेऊयात. म्हणजे तुम्हालाही कळेल की एक्झॅक्टली आपण आज कुठल्या व्यक्तीकडून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. ताई, जरा तुमच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी रुचा थत्ते. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे संस्कृतमध्ये एम-ए केलं आणि करियर माझं म्हणजे कॉपी जॉब सुद्धा केला होता. आकाशवाणीत निवेदन काही वर्ष केलं आणि त्याचबरोबर मी निवेदन करायला लागले आणि अजूनही निवेदन करते. त्याचबरोबर माझी भारतभर व्याख्यानं होत असतात वेगवेगळ्या विषयांवरती ओके. आणि लेखन चालू असतं. काही पुस्तकंही प्रकाशित आहेत वेगवेगळ्या विषयांवर आणि सकाळचं सप्तरंग जे सदर आहे, हां. सप्तरंग पुरवणी, त्यामध्ये मी शब्दसरी हे सदर गेल्या वर्षी वर्षभर लिहीत होते आणि त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद हा मिळत आलेला आहे. ओके. आणि सोशल मीडियावर सुद्धा मी ॲक्टिव्ह असते आणि वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. एकपात्री सप्ताह केला होता हां. माझ्या वडिलांबरोबर. तर 7 वेगवेगळे कार्यक्रम, 7 दिवस एकटीने म्हणजे सोलो परफॉर्मन्स मी केला होता हां. आणि त्याचा रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाला. वाह! 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 मला वाटतंय खूप छान पर्वणी आज आपल्याला मिळणार आहे. खूप छान मोलाचं मार्गदर्शन आपल्याला आज मिळणार आहे. तर वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूयात. तर सरळ पहिला प्रश्न, मनःशांती म्हणजे नेमकं काय? मनःशांतीचं खूप महत्त्व आहे. म्हणजे मनःशांती आपण आता कमी अनुभवतो, पण कधी ना कधी अनुभवली असेल, तर आपल्याला लक्षात येईल की तो खूप सुखद अनुभव असतो. हां. आणि त्याउलट आपल्या मनात राग असेल आणि रागापेक्षाही चिंता, तणाव या गोष्टी जास्त असतात आजच्या काळात. हं. तर या गोष्टी असल्या तर आपल्याला खूप लो फील होतं, असं आपण आजच्या भाषेत म्हणू शकतो. आणि त्यामुळे मनःशांती ही निश्चितपणाने महत्त्वाची आहे. आणि अगदी शास्त्रीय दृष्टीने पाहिलं त्याच्याकडे, हं. तर फ्रिक्वेन्सी चार्ट असं जर तुम्ही सर्च केलंत Googleवर, ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की पीस ऑफ माइंड, जॉय, हां. लव्ह ह्या सगळ्या ज्या भावना आहेत, फीलिंग्ज आहेत, हे सगळे हाय फ्रिक्वेन्सीवर आहेत. हां. आणि क्रोध आणि निराशा, हे गिल्ट या सगळ्या भावना खूप खाली आहेत. हां. आणि त्यामुळे मन करारे प्रसन्न असं तुकोबांनी पण सांगितलंय किंवा आता आपण मनाच्या श्लोकाकडे जाणारच आहोत. तर या सगळ्यात हेच सांगितलं की मन तुमचं शांत असणं महत्वाचं आहे किंवा नको असलेल्या गोष्टी त्यातनं काढून टाकायच्या. ते सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मनःशांती ही त्यासाठी महत्वाची की आपण आपल्याला तो अनुभव हं. सुखद असतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटत असतात. आणि त्या मनाचा एक दृष्टिकोन बदलला फक्त, की आपल्याला त्या गोष्टीची तशी म्हटलं तर सहज प्राप्ती करून घेता येते. म्हणजे मला असं म्हणायला आवडेल, की शाळेमध्ये आपल्याला त्रिकोण, चौकोन, षटकोन हे शिकवतात, हां. पण दृष्टिकोन शिकवत नाहीत. हां. तर मनाच्या श्लोकातनं दृष्टिकोन आपल्याला मिळतो, असं म्हणता येईल. ओके, ओके. म्हणजे एखादी गोष्ट मला हवी आहे म्हणून मी त्याच्यामागे धावायचं. हं. त्यातनी मी मनःशांती गमावून बसेन. पण ओके. मला जर मनाच्या श्लोकामुळे जर हे कळलं, की ही गोष्ट एवढी गरजेचीच नाहीये. हं. हे क्षणिक सुख आहे. हे जर मला समजलं म्हणजे माझा माइंडसेटच बदलला. हां. तर ती गोष्ट नाही मिळाली तरी मी निराश होणार नाही. मी शांत राहीन आणि वाट पाहीन, असं मला वाटतं. त्यामुळे हे ओके. मनःशांतीचं महत्त्व आहे. ओके, ओके. मग समर्थ रामदासांनी हे जे मनाचे श्लोक आहेत, 205 श्लोक जे लिहिलेले आहेत किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी हे सखोलपणे मांडावसं का वाटलं? कारण मन म्हणजे मन म्हटलं तर 2च अक्षर आहेत.
आणि ते आपल्याला असं दाखवता पण येणार नाही, जसं आपण हात-पाय दाखवू शकतो, तसं हां. मन दिसत नाही. परंतु मनाचा विचार आपल्याकडे समर्थांच्याही आधी म्हणजे सगळ्याच संतांनी तर केलेलाच आहे. त्याच्याही आधी गीता, उपनिषद याच्यामध्ये सुद्धा तो हं, दिलेला आहे. हं. तर मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो असं असं हां. अमृतोपनिषद म्हणून आहे. त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे, की मन हेच बंधनालाही कारण आहे, म्हणजे बद्धतेलाही कारण आहे आणि मोक्ष मिळवण्यासाठी पण तेच कारण आहे. ओके. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्ही एखादा माणूस देव माणूस असतो किंवा हां. एखादा अगदी सैतान असतो. तर या दोन्ही मागे त्याचं मन असतं किंवा सज्जन, हां. दुर्जन म्हणलं त्याच्यामागे त्याचं मन असतं. पापकर्म, पुण्यकर्म. हं. तर ते कर्म आधी कृतीतून काढण्याआधी ते मनात सगळा आराखडा झालेला असतो. हां. त्यामुळे मन हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मनावरती सगळ्याच संतांनी भर दिलेला आहे. की अगदी ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा ऋण रे भ्रमरा, सांडित हां. ओळखून रे भ्रमरा. भ्रमर हे मनाचं रूपक आहे बरोबर. आणि तो चंचल आहे. त्यामुळे मनाला असं सांगितलंय, की तुझा चंचलता हा जो अवगुण आहे, हां. तो म्हणजे तो सोडून दे म्हणण्यापेक्षा सांडून दे. ओके. कारण सांडला की तो परत घेता येत नाही. बरोबर. आणि म्हणून तसं सांगितलंय किंवा बहिणाबाई चौधरी सगळ्यांनीच मनाचं वर्णन केलंय, हां. की "मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हत भुईवर गेय गेय आभाळात." इतकं ते चंचल आहे. तर त्याच्यावर किंवा कठोपनिषदातलं वर्णन फार सुंदर आहे, हां. की आपला देह म्हणजे रथ आहे हं. आणि आपली इंद्रिय, की ज्याच्यामुळे ते कार्यरत राहतं, ते घोडे आहेत ओके. रथाचे. त्यानंतर बुद्धी हा सारथी आहे आणि हां. त्या सारथ्याच्या हातात जो लगाम आहे तो मनाचा आहे. म्हणजे बुद्धी, सत्सद्विवेक बुद्धीने त्या मनावर नियंत्रण आणलं पाहिजे असं अपेक्षित आहे. 2 ओके. मार्ग नेहमी दिसत असतात, चांगले आणि वाईट. हां. कुठला निवडायचा हे बुद्धी ठरवते, पण मनाचा कधी-कधी ताबा राहत नाही आणि म्हणून मन हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मनाचे श्लोक हे मनासाठीच लिहावेत. म्हणजे मनाचे श्लोक त्याची रचना करावी असं समर्थांनी केलं असावं असं मला वाटतं. तर असं म्हणतात भक्ती मार्गावर शांती प्राप्त होते. तर तर मग असं एक्झॅक्टली म्हणतात. भक्ती म्हणजे नक्की काय? आता शांती प्राप्त का हवी आहे? कारण मी जसं म्हटलं, की काम, क्रोध हे जे काही षड्रिपू आहेत किंवा हां. अहंकार आहे, त्याच्यामुळे मनामध्ये एक अंधार निर्माण होतो. हे सगळे हं. विकार आहेत. बरोबर. आणि हा जर सगळा अंधार असेल, तर आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये अंधार कसा घालवतो? तर दिवा लावतो. हां. आणि दिवा लावला खोलीत, की अंधार जातो. म्हणजे हां. आता दिवा लावला, आता अंधार घालवायचं होत नाही. ही हां. एकच गोष्ट आहे. दिवा बरोबर. लावणं म्हणजेच अंधार जाणं. बरोबर. तर तसं तुमच्या मनात एक दिवा उजळला, की अंधार जाणार आहे. हा जो विकारांचा अंधार हां. आहे. मग तो कुठला दिवा आहे? तर तो भक्ती नावाचा दिवा आहे. आणि समर्थ इथे सांगतात, की "मना सज्जना भक्ती पंथेची जावे." हां. आपल्याला जेव्हा सांगतात एखाद्या मार्गाने जा, तर आपण शरीराने जातो. हां. पायी चालत जातो किंवा कुठल्याही वाहनाने जातो. हां. पण इथे सांगितलं, की मनाने जा. म्हणजे तुम्ही काशीला जा, पंढरीला जा, हं. अयोध्येला जा, कुठेही जा. पण तिथे तुमचं मन नसेल, हां. तर उपयोग नाही. म्हणजे भक्ती मार्गाने जायचं म्हणजे कुठल्या तीर्थक्षेत्राला जायचं असं नाही किंवा व्रतवैकल्य, उपास-तापास, हां. जप-जाप हे केलं पाहिजेच असं नाही. पण तुमचं मन हे भक्तीनं जोडलेलं असलं पाहिजे. हां. जसं "दळिता कांडिता तुझं गायीन अनंत" असं जनाबाई म्हणल्या हां. किंवा सावतामाई म्हणतात, की "कांदा मुळा भाजी अवघी पेठाई माझी." हां. म्हणजे माझ्या मळ्यातच मी माझा विठ्ठल बघतो. बरोबर. अशा अर्थाने. त्यामुळे ती भक्ती ही परमेश्वराशी जोडणारी असली पाहिजे. मनाने जोडलं गेलं पाहिजे. आणि भक्तीची व्याख्या काय आहे? असं जर म्हणलं म्हणजे हं. नवविधा भक्ती आहेत. हां. श्रवणं, कीर्तनं, विष्णू स्मरणं, पादसेवनं, अर्चनं, वंदनं, दास्यं, सख्यम आत्मनिवेदनं. हं. अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत. हं. पण भक्तीची व्याख्या म्हटलं तर सा तू परम प्रेम स्वरूपा नाम भक्ती. म्हणजे परमेश्वरावर निरतिशय आत्यंतिक प्रेम, निरपेक्ष प्रेम. कसं? तर यथा व्रज गोपिकांना. गोपिकांसारखं प्रेम. अ, गोपिका म्हणजे कृष्णाच्या भक्त. हां. तर एक छोटीशी गोष्ट सांगते या संदर्भात, हां. की एकदा असं झालं नारद मुनींनी सगळ्या भक्तांना बोलवलं हां. आणि सांगितलं, की भगवंताचं ना खूप डोकं दुखतंय आणि काही केल्या थांबत नाही. हं. तर त्याच्यावर उपाय एकच आहे, की तो भक्ताच्या पायाची धूळ त्याच्या मस्तकाला लावायची. आता ही ओके. कल्पनाच अनेकांना सहन होत नाही, की हां. ज्याच्या चरणावर आपण मस्तक ठेवायचं, हं. त्याला आपल्या चरणाची त्याच्या मस्तकाला धूळ लावणं ही काही कल्पनाच सहन न झाल्यामुळे अनेक हां. भक्त परत निघून गेले. ओके. आणि मग पुढचा बॉम्ब नारदांनी टाकला असं हां. म्हणता येईल. ते असं म्हणाले म्हणजे भक्तांशी संवाद साधताना, की जरी तुम्ही भगवंताला पायाची धूळ लावलीत आणि त्याला बरं वाटलं, हां. तरी सुद्धा तुम्हाला पुण्य नाही मिळणार. तुम्हाला नरकातच जायचंय. मग ओके. भक्त म्हणाले, "मग काय उपयोग?"
हं. कारण आपण काहीतरी दिलं तर काहीतरी त्याचा फायदा हवा ना. बरोबर. तर बरेचसे भक्त अजून निघून गेले आणि फक्त तिथे थांबल्या होत्या त्या गोपिका होत्या. त्या म्हणाल्या, "आम्हाला नरकात जायला लागलं तरी चालेल, हं. पण अ, आमच्या पायाची धूळ भगवंताला लावा, म्हणजे त्याला बरं वाटेल. त्याला बरं वाटणं जास्त महत्वाचं." हां. तर म्हणून कबीरजी पण म्हणतात, की "कबीर कबीर क्या कहतो, ज्या जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट गंभीर." हं. आता ही थोडीशी गोष्ट म्हणजे आपल्या व्यवहारी जगात फारशी इम्प्लिमेंट करता येईल असं नाही. हां. परंतु मनात भक्तीचा प्रकाश असेल, हं. म्हणजे आपण करता करविता तो आहे, असं जर समजलं, तर मला असं वाटतं, की बरेचसे प्रश्न सुटतात. म्हणजे आपण चिंता करत नाही. हं. म्हणजे जसं मथांनी पण सांगितले, व्यर्थ चिंता नको रे. ती चिंता आपण सोडून देतो, कारण सगळं काही बघणारा तो आहे. हां. किंवा एक अजून वारकरी आजोबा एक असेच होते आणि ते त्यांचं गाठोडं घेऊन चालले होते. हं. तर एका तरुण मुलानं त्यांना विचारलं, की "मी तुमचं गाठोडं धरू का? तुम्हाला ओझं होत असेल." हं. तर ते म्हणाले, "नाही, अरे मी आईच्या पोटात असल्यापासून वारी करतोय आणि जोपर्यंत त्याने माझं बोट पकडलंय ना, तर मला कशाचंच ओझं वाटत नाही." ओके. आता हे प्रत्यक्षात आपल्याला बोट धरलेलं दिसणार आहे का? तर नाही. हां. पण जशी वायफाय जरी दिसत नसलं तरी हां. आपण कनेक्ट होत असतो. करेक्ट. तशी श्रद्धा ही अशी गोष्ट आहे, की ती भगवंताशी जोडून देते. हां. आणि म्हणून मनाला सांगितलंय, की भक्ती पंथेची जावे आणि तुम्ही त्याच्याशी जोडलेले असाल, की तो माझ्या सतत बरोबर आहे. ही भावना असते आणि हं. तो सगळं सांभाळून घेणार आहे. करता करविता तो आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मनातनं नाहीशा होतात आणि भक्ती मार्गाने आपण निश्चिंत मनाने, शांत मनाने मार्गक्रमण करू शकतो. तर आता मग मनात भक्तिभाव निर्माण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामी एक्झॅक्टली काय सांगतात? समर्थ भक्तिभाव मनामध्ये भक्तिभाव उमलून येण्यासाठी समर्थ काय सांगतात हे मी सांगतेच. मला आत्ता त्याची सुरुवात करताना कबीरांचा एक दोहा आठवतोय, हं. की "माला फिरे कर माही, जीभ फिरे मुख माही, हं. मनवा तो चहुदिसी फिरे, यह सुमिरन नाही." म्हणजे जसं म्हटलं, की मनाने भक्ती मार्गाने जायला हवं. हां. तसं इथे वाणीमध्ये नाम आहे, कृतीमध्ये म्हणजे हातामध्ये पण माळ दिसते. पण मनच तिथे नाहीये, तर उपयोग नाही. हां. किंवा नामदेवांनी सुद्धा म्हणलंय, की "अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काव्यानं घे." तर म्हणजे एक वेळ माझ्या वाणीत ते असेल किंवा मी जपाची माळ घेतली असेल. पण माझं मन का तिथे रमत नाही असा प्रश्न त्यांना पडतो आणि कारण असं आहे, पुढे त्यांनी म्हटलं, की "मन माझे गुंतले विषय सुख." आणि ओके. हाच विषय मनाच्या श्लोकातही मांडला, की तुम्ही विषयांच्या आहारी जाता किंवा वासनेचा उल्लेख सतत समर्थांनी केलेला आहे, हं. की अगदी रावण सुद्धा वासनेच्या आहारी गेल्यामुळे तो कसं त्याचं राज्य बुडालं. हां. हे सगळं सांगितलेलं आहे. तर हा भक्तिभाव येईल कसा? तर तुमची सकाळ जी असते, तुम्ही उठल्या क्षणी हं. म्हणजे क्रम सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे, हां. की नमनाचा श्लोक झाला आणि त्याच्यानंतर "मना सज्जना भक्ती पंथेचे जावे" हे सांगितलं. हं. आणि मग पुढे सांगितलं, की "प्रभाते मनी रामचिंतित जावं." हं. कारण सकाळी आपलं एक अंतर्मन हे अत्यंत टवटवीत असतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये जी काही बीजं पेरता, हं. त्याने तुमचा पूर्ण दिवस तसा जातो आणि असं तुम्ही रोज करत राहिला, तर हं. तुमचं आयुष्य सुंदर झाल्यावाचून राहणार नाही किंवा भक्तिमय झाल्याशिवाय राहणार नाही. ओके. तर प्रभाते मनी राम चिंतित जावा, म्हणजे ते चिंतत राहायचंय. एकच हां. दिवस चिंतन करून चालणार नाही आणि चिंता करायची नाही. चिंतन करायचंय. हं. कारण असं म्हणतात, की चिता एकदा जाळते, चिंता आयुष्यभर जाळत राहते. हां. पण चिंतन आपल्याला योग्य मार्ग दाखवतं आणि प्रभाते हा शब्दही महत्वाचा आहे आणि त्याच्याकडे आयुष्याच्या प्रभात काळापासून असंही बघता येईल. तर आणि काय कशाचं चिंतन करायचं? तर रामाचं. हां. आता राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. मग तुम्ही उच्चारण कराल ते पण रामनामाचं करा आणि सदाचार हा थोर सांडून येतो. आता मला इथे असं वाटतं, की तुमच्या मनात रामाचं चिंतन आहे. तुमच्या उच्चारात, विचारात आहे, हं. उच्चारात आहे. हं. तर आचारात तो आपोआपच येणार आहे. हां. एक संस्कृत सुभाषित आहे, की "यथा चित्तम तथा वाचः, यथा वाचस् तथा क्रिया. चित्ते वाची क्रिया यांच्या साधूनाम एकरूप." जसं चित्त, तशीच वाणी आणि अ, जशी वाणी तशीच क्रिया, कृती असं हां. जर असेल, तर तेच साधू सज्जन म्हणून ओळखले जातात. मनसी वचसी काये पुण्य पियुष पुराणात. म्हणजे हाच क्रम आहे. विचार, उच्चार, आचार. म्हणजे हां. मनात जर चांगली भावना असेल,
तर तुम्ही वाईट हेतूनं बोलणं किंवा वागणं हं, हे संभवत नाही. हां, एक वेळ कसं असतं, की एखादा माणूस चांगला वागतो म्हणजे मदत करतो असं आपल्याला दिसतं. हं, पण कदाचित तो आवळा देऊन कोहळा काढू शकतो. हां, म्हणजे त्याचा हेतू काहीतरी वेगळा असू शकतो किंवा गोड बोलणारे आतून काळं बैर त्यांच्या मनात असू शकतं. अ, तर मला एक ओवी पण आठवते जात्यावरची, की "वरून आरशाचे आतपरी भांडे काळे, वरून आरशाचे आतपरी भांडे काळे, सर्वच जीवांचे आत बाहेरी निराळे." ओके. म्हणजे वरून ते भांडं लखलखीत घासलेलं आहे, पण आतून मात्र सगळं काळं आहे. हं, म्हणजे आत काळं-बेरं असू शकतं आणि बहुतेक लोकांचं असं असतं, की आत एक बाहेर एक. हां, खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे, पोटात एक, ओठात एक. हं, पण जे सज्जन आहेत, ते म्हणजे ज्याला म्हणतात, की विचार, उच्चार, आचार सगळ्यामध्ये त्यांची एकरूपता दिसते, एकवाक्यता दिसते आणि खऱ्या अर्थाने समर्थ आपल्याला सज्जन म्हणून घडवतायत, हां, या पहिल्याच श्लोकाद्वारे असं म्हणता येईल. आता जो राम आहे, रामाचं चिंतन करायचंय. हं, तर आजच्या काळाच्या दृष्टीने जर विचार केला, तर आपण जगण्याचा अर्थ आहे अशाही दृष्टीने राम असं म्हणतो ना, म्हणजे हां, माझ्या जगण्यातला राम. बरोबर. मा आपलं जे काही ध्येय आहे, आपण जे गोल सेट केलेलं आहे. हं, तर अशाही अर्थाने हा श्लोक फार सुंदर वाटतो, की उठता क्षणी तुम्ही पहिल्यांदा तुमचं ध्येय काय आहे त्याचा विचार करा. हं, बोलताना सुद्धा म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, त्या संदर्भात किंवा आज दिवसभर तुम्हाला काय करायचं त्याच्या हां, संदर्भात तुम्ही चर्चा करा. उगाच गॉसिप, राजकारणात काय चाललंय, क्रिकेटमध्ये काय चाललंय याच्यात अतिरिक्त वेळ घालवू नका. हां, म्हणजे अतिरिक्त त्या नादामध्ये बाकीची कामं राहून गेली असं व्हायला हं, नको. त्यामुळे त्याला आधी प्राधान्य द्या. आणि आचरणात पण तुमच्या सगळ्या कृती या त्याच दिशेनं असल्या पाहिजेत. असं याच्यावरून सांगता येईल. आणि अर्थातच वाल्मिकी रामायणातला प्रभू श्रीराम हं, त्याचं चिंतन तर कधीही आपल्याला कुठल्याही काळात म्हणजे आजच्याही काळात म्हणजे त्यांचं मन किती शांत होतं, हे सुद्धा 1-2 प्रसंगातनं आपल्याला बघण्यासारखं आहे. ओके. तर मी हां, त्याच्याविषयी सांगा ना. सांगितलं. तर आपल्याला अगदी पटकन आठवणारा प्रसंग म्हणजे जेव्हा त्यांना सांगितलं, की तुम्हाला आता राज्याभिषेक होणार नाही, गादीवर बसायचं नाही हां, आणि वनवासात निघून जायचं. हं, तर अशा वेळेला त्यांची प्रतिक्रिया अत्यंत शांत होती. म्हणजे का? असा प्रश्न त्यांनी एकदाही विचारला नाही. हां, किंवा त्याबद्दल निराशा, दुःख, राग असं त्यांच्या मनात सुद्धा आलं नाही. तर पित्याची आज्ञा त्याचं पालन करणं हा आपला धर्म आहे, असं समजून त्यांनी ते स्वीकारलं आणि ते वनवासाला निघालेत. अर्थात त्यावेळेला लक्ष्मण संतापला आहे. कौसल्या माता अर्थातच फार दुःखी आहे हं, आणि सीतेने हट्ट धरलाय, मलाही तुमच्याबरोबर यायचंय. हां, त्या सगळ्यांना त्यांनी सांभाळलेलं आहे आणि स्वतः शांत राहिलेले आहेत मनाने. हां, आणि मनात काहीतरी वेगळं होतं असं नाही. ते अगदी शांत आहे. आणि ती परिस्थिती खरं पाहता म्हणजे त्यांचं ऐश्वर्य काय वर्णावं? हां, म्हणजे आपल्याला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत कसं पटकन जाता येईल, पण त्यांना त्यांच्या माता-पित्यांच्या महालात जर जायचं असेल, तर रथ घेऊन जायला लागायचं. एवढं त्यांचं ओके. ऐश्वर्य होतं. हां, किंवा गीता रामायणातली एक ओळ जरी आपण पाहिली, की घराघरांवर रत्न तोरणे. हं, म्हणजे अयोध्येतल्या सामान्य नागरिकांच्या घरांवर सुद्धा रत्नाचं तोरण असेल, हं, तर ते सगळे सुरक्षित भावनेनं जगत होते हां, आणि वैभव तर त्यांच्याकडे होतंच. आणि त्यात रामचंद्र म्हणजे युवराज हं, आणि सगळ्यांचे लाडके, केंद्रबिंदू. त्यामुळे त्यांना किती त्यांना लाड करत असतील सगळे किंवा हां, पण हीच गोष्ट शिकण्यासारखी ते त्याच्यात कुठेही गुंतून राहिले नाहीत, हां, अडकले नाहीत आणि क्षणार्धात त्यांनी वनवासाचं जीवन स्वीकारलं, की ज्याच्यामध्ये वल्कलं धारण करायच्यात, अनवाणी पायाने चालायचंय. हं, फळं, कंदमुळं मिळाली तर मिळतील, अशी सगळी अवस्था आहे. पण तरीही त्यांनी ते स्वीकारलं आणि पुढे जेव्हा भरतभेटीचा प्रसंग येतो, त्याही गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं, की एखाद्याने भरताबद्दल संशय आधीच व्यक्त केला असता, की हा याचाच तर हां, डाव नसेल. कैकेयीबरोबर आधीच कारण असा बरं तो अजोळे नेमका त्याच वेळी गेला वगैरे असं हं, वाटू शकलं असतं. बरोबर. पण वनवासात गेल्यानंतर जेव्हा भरत येतोय असं कळतं, तेव्हा लक्ष्मण एक संशय व्यक्त करतात, की हा नक्कीच आपल्यावर चाल करून येतोय. आपल्याशी लढायला येतोय. कारण त्याला आपलं अस्तित्वच सहन होत नाहीये. हां, म्हटलं तर ही गोष्ट स्वाभाविक पण आहे. पण रामचंद्र म्हणतात, "नाही, माझा भरत असा नाही. तो नक्कीच आपल्याला घेऊन जायला येतोय." आणि तसंच झालेलं असतं. हां, ही पण गोष्ट खरं विलक्षणच आहे. पण मी म्हटलं तसं, ती परिस्थिती तशी असून सुद्धा रामचंद्रांची मनस्थिती ही अतिशय स्थिर होती, शांत होती. म्हणून ते अशा पद्धतीने पाहू शकले. मग हं, त्याउलट कैकेयी माता
मंथरेनी निमित्त काय केलं आणि तिच्या मनात विष कालवलं गेलं, हां. कारण नसताना. पण इथे परिस्थिती असताना सुद्धा रामचंद्र तसे शांत राहिले आणि तेव्हा पुन्हा एकदा एक सुभाषित आठवतो मला त्यांच्यासाठी, की "उदये सविता रक्ता रक्ताश्चस्तं मने तथा संपत्तौ च विपत्तौ च महताम् एकरूपता." म्हणजे उदयाच्या आणि अस्ताच्या वेळेला सूर्य एकाच रंगाचा दिसतो आणि ही थोर हं. लोकं अशीच असतात, की जी कुठल्याही परिस्थितीत त्यांचं मन तेवढंच स्थिर असतं. बरं. त्यामुळे आपलं कधी मन डगमगलं जरी, तरी हा एक प्रसंग आठवला तरी आपण बऱ्यापैकी भानावर येऊ शकतो आणि शांत होऊ शकतो असं मला वाटतं. असं म्हणतात, की मन जर स्थिर असेल, तर कुठल्याही परिस्थितीत आपण तरु शकतो. हो. कुठल्याही संकटातून आपण बाहेर पडू शकतो. पण समजा एखाद्याच्या मनात विकार असतील, तर मग त्याच्या बाबतीत काय घडेल? विकार असतील, वासना असतील, तर आता आपण रामचंद्रांचं चांगल्या बाबतीत उदाहरण पाहिलं, की त्यांचं मन शांत होतं. हां. तर याच्या उलट रावणाचं उदाहरण समर्थांनी दिलंय. मी मगाशी म्हटलं, की "मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणूनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जय जय रघुवीर समर्थ." तर विकार वासना म्हटल्यावर रावणाची आठवण येते. कारण तो सुद्धा पाहायला गेलं तर मुळात महापराक्रमी होता, हं. ज्ञानी होता, त्यांनी मोठं तप केलेलं होतं. वैभव तर होतंच आणि प्रतिभावान सुद्धा होता. म्हणजे हां. शिवतांडव स्तोत्र, जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबितां भुजंगतुंगमालिकां डमट 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 डमन निनादवड्डमरवयं चकार षण्ड तांडवं तनोतु नः शिवः शिवम्. तर इतकं हे प्रभावी स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे. पण हां. हे सगळं असताना एका गोष्टीनं घात केला ती म्हणजे वासना. हां. जे सीतेचं हरण केलं आणि अनेकही पापकर्म केली. मुळात पाप पुण्य म्हणजे काय? तर दुसऱ्याचं वाईट हेतुपूर्वक करणं म्हणजे हां. पाप. परोपकाराः पुण्याय पापाय परपीडनम् असं म्हणलेलं आहे. हां. हे दुसऱ्याला मुद्दाम त्रास देणं म्हणजे पाप. हं. जे रावणाने केलेलं आहे. आणि परोपकार केलात उलट तुम्ही तर ते पुण्य असं मानलेलं आहे. तर आणि म्हणूनच समर्थांनी हे सांगितलं, की "नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे." म्हणजे दुसऱ्याचा आपल्याला हेवा वाटतो आयुष्यामध्ये. पण द्रव्य म्हणजे अर्थात संपत्ती म्हणा, पैसा म्हणा किंवा हां. इस्टेट आपल्याला पटकन डोळ्यासमोर येते. पण जशा या गोष्टी आहेत, तसंच हे सीतेचं उदाहरण जसं की परस्त्री. हं. अशाही गोष्टींचा मोह असता कामा नये किंवा आजच्या काळात जर बघायला गेलं, तर सोशल मीडियावर आपण बघतो, की कवितेची चोरी होते, साहित्याची हां. चोरी होते किंवा अगदी बिझनेसमध्ये कल्पना घेतल्या जातात, कॉपी केल्या जातात. हं. म्हणजे दागिन्यांचा डिझाइन असेल, कपड्यांचा डिझाइन असेल हां. फॅशनमध्ये. तर ही उचलेगिरी केली जाते. पण त्यानी तुम्ही म्हणजे स्वतःला पण खाली आणता त्यामध्ये आणि दुसऱ्याचंही नुकसान करता. हां. तर ही वृत्ती चांगली नाही. दुसऱ्याचं द्रव्य त्याचं हव्यास नसावा. "नको रे मला द्रव्य ते पुढील्यांचे" हे त्यातनं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्याचा दुसरा भाग असा आहे, की आपण समजा हे भले केलं नाही, पण आपल्याशी कोणी असं वागलं, तर मग अशा हां. वेळेला आपल्या आपल्या मनाची काय समजूत घालता येईल? हं. म्हणजे माझ्यावर आपल्याला असं वाटलं, की माझ्यावर अन्याय होतोय. मला कोणीतरी फसवतंय. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला ₹10,000 फटका बसला, कोणीतरी फसवलं. हां. तर स्वाभाविकपणे तो काय करतो, ज्याने फसवलं त्याचा राग धरतो. करेक्ट. बरोबर. पण इथे असं आहे, समर्थ आपल्याला सांगतायत, की "मनात वांछिरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले." म्हणजे ओके. त्याला 10,000चा फटका बसणारच आहे. तो जो माणूस आहे ते निमित्त आहे. हां. मग तोच माणूस समोर का येतो नेमका? त्यानेच का फसवावं? कारण त्यालाही त्याची शिक्षा भोगायची आहे. म्हणून त्याला ते कर्म हां. करण्याची बुद्धी झालेली आहे. आणि त्यामुळे त्याचा राग करू नकोस. राग केल्याने काय होईल? तर तुझ्याकडून पुन्हा एक वाईट कर्म घडेल आणि हे चक्र चालू हां. राहील. त्यापेक्षा तू शांत राहा. अर्थात जी ॲक्शन घ्यायला लागेल कारण ठकासी व्हावे महाठक हे समर्थांनीच हां. सांगितलंय. त्यामुळे ॲक्शन घ्यायला लागेल ती लागेल. पण मनाने तू त्यापासून अलिप्त राहा. मनाला त्रास करून घेऊ नकोस. म्हणून पूर्वसंचित हा विषय डोक्यात असेल, तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्रास होत नाही, की मला संधी मिळायला हवी होती, पण दुसऱ्याला मिळाली तो ओव्हर रेटेड आहे, असं हां. आपल्याला जे वाटतं. हां, हां, हां. त्यावेळेला आपण ही समजूत घातली तर मन आपोआप शांत होतं. हं, हं, हं. तर इथे सुद्धा मला पुन्हा कैकेयीचं उदाहरण आठवतं, की लक्ष्मण संतापलेले आहेत आणि ते म्हणतात, की कैकेयी मातेनं असं केलं वगैरे. रामचंद्र म्हणतात, "अरे तुला माहिती आहे ना, कैकेयी माता लहानपणापासून माझ्याशी किती प्रेमाने वागायची. हं. भरत आणि माझ्यामध्ये कधी फरक सुद्धा केला नाही.
खरंच. आणि अशी व्यक्ती जेव्हा अचानक वेगळं वागू लागते, वेगळं काही बोलून जाते, तेव्हा ते विधान हे दैवाचं असतं. हं. त्यामुळे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्यामुळे दुःख येतं, तेव्हा हाच मंत्र जपला पाहिजे, की आपण पराधीन आहोत आणि आपलंच पूर्वकर्म त्याला जबाबदार आहे. म्हणजे पूर्वसंचितावरनं जर आपल्याला कळलं ना, की अ, आपल्याच कर्मामुळे आपल्याला हे भोगावं लागतंय, हं. तर पुढची कर्म करताना तरी आपण विचार करायला हवा. हं. आणि म्हणजे आपलं काय होतं, की आपल्याला फळं वेगळीच हवी असतात. हं. आपण पेरत असतो नावडीची फळं आणि अपेक्षा करतो आवडीच्या फळांची. हां. आणि कधी-कधी खरंच असं असतं, की आपण चांगले वागत असतो, हं. की आपण म्हणतो, की आम्ही आंबे पेरतोय, आंबे पेरतोय. पण ते आता नंतर मिळणार आहेत तुम्हाला. हां, हां. तुम्ही ते करत राहा. पण आत्ता तुम्ही कारली का खाताय? कारण ती आधी पेरलेली आहेत. हां. त्यामुळे म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार हा केला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या वाट्याला ते दुःख आलंय. ते सहज स्वीकारलं. "हसं तो दुःखाचा करावा स्वीकार" असं पाडगावकरांनी एका ठिकाणी म्हणलंय. हां. तर ते सहजपणे स्वीकारलं तर ते सोपं होणार आहे. आणि समर्थांनी दुःखाची व्याख्याच सांगितली आहे, की "न होता मनासारिखे दुःख मोठे." म्हणजे प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या जशी वेगळी असते. हं. अ, की कुणाला मी 5 प म्हणते त्याला. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला प्रसिद्धी म्हणजे सुख असतं, कुणासाठी पुरस्कार म्हणजे सुख, कुणासाठी पद म्हणजे सुख असतं, हं. कुणासाठी परिवार म्हणजे सुख असतं. प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे आणि त्याला हवं असलेलं सुख त्याला मिळालं, तर तो सुखी हां. आणि त्याला जे हवंय ते मिळालं तर सुखी आणि मनासारखं नाही झालं, न होता मनासारखी दुःख मोठी. हं. मनासारखं नाही झालं तर दुःख होतं. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं ह्यातलाच एक घटक घेऊन, की एखाद्याला फक्त आपला परिवार आनंदी हवा, कुटुंबात मी आनंदात राहावं एवढंच हवंय हां. म्हटलं तर आणि त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी सगळं आहे. पण त्याच्या दैवामुळे म्हणजे त्याच्या पूर्वकर्मामुळे अ, जर त्यांनी काही वाईट कर्म केलेली असतील, हां. तर कदाचित त्याचं लग्न ठरणार नाही किंवा घटस्फोटासारख्या गोष्टी होतील आणि ओके. मग त्याच्या वाट्याला दुःख येईल. हं, हं. पण हेच त्याच्या मनासारखं झालं, तर याचा अर्थ त्याचे पूर्वकर्म उत्तम आहेत. ओके. म्हणजे त्याचंच दैव चांगलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. शांताबाईंनी पण म्हणलंय की "मागते मन एकक आहे, दैव दुसरे घडविते." हं. हे मन मागतं आणि दैव दुसरं घडवतं, पण त्याच्यामागे परत कारणीभूत आपणच आहोत. हं. एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारलं बरं का, की श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ? हां. खरं तर हे एकमेकांशी अगदी हातात हात घालून जाणार आहेत. कारण आपल्या कर्मामुळेच पुढचं दैव घडत असतं हां. आणि दैवामुळे कर्म करण्याची बुद्धी होते. तर गुरुदेव म्हणाले, की "तुझं बँकेत लॉकर आहे का?" म्हणे, "आहे." "मग तुला एका किल्लीने उघडता येईल का?" नाही म्हणे, "एक बँकेत असते, एक माझ्याकडे असते." मग ते म्हणाले, "तसंच दैव आणि कर्म या 2 किल्ल्या आहेत. दैवाची किल्ली तुझ्या हातात नाही, त्याचा विचार करू नको. तुझ्या हातात कर्म आहे. ती किल्ली मात्र तू नीट वापर." ओके. तर ती दैवाची म्हणजे थोडक्यात त्या बाबतीत आपण पराधीन असतो. हं. त्यामुळे त्याचं दुःख, त्याची चिंता करण्यात अर्थ नसतो. तो काही समस्येवरचा उपाय नसतो. हं. आपण आपलं कर्म करत राहणं, हे इथे महत्वाचं आहे. म्हणून थोडक्यात फळं चांगली हवी असतील तर कर्म चांगली करायलाच हवीत. पण त्याउलट मनात विकार असतील, हं. तर या सगळ्या गोष्टी बिघडतात, असं आपल्याला लक्षात येईल. ओके. आणि कर्माच्या बाबतीत मला एक गाणं सुद्धा आठवतं. हं. क्षणिक सुखासाठी आपुल्या, कुणी होतो नीतिभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वाह! वाह! खूप सुंदर, खूप सुंदर. मला वाटतं हे गाणं लहानपणापासून ऐकतोय आणि ज्या वेळेस आपण हे गाणं ऐकतो, टीव्हीवरती आम्ही सतत लावत असतो घरामध्ये पण. मन खूप प्रसन्न होतं हं, आणि एक पॉझिटिव्ह वाइब येते, की नाही आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या चांगल्याच करायच्यात ही भावना नक्कीच तयार होते. बरोबर. तर मग एकंदर आता सर्वसामान्य लोकांसाठी मला विचारायचं आहे, की मन शांतीसाठी आपलं आचरण कसं असायला हवं? मुळामध्ये समर्थांनी दासबोधातही सांगितलंय, की "धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो." म्हणजे तुम्हाला एकदाच जो नरदेह मिळालेला आहे त्याचं तुम्ही सार्थक करायला हवं. हं. आणि ते करण्यासाठी मुळात आपण नेहमी अमरपट्टा घेऊन जगत असल्यासारखे जगत असतो. म्हणजे खूप ज्याला म्हणता येईल टाईमपास हां. तो चालू असतो.
पण कुठेतरी मरणाचंही स्मरण असावं. हे मला 2 श्लोक आठवतात. "जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला." जो आधीचा विषय होता, हां. तोच पुढे आलाय. "परी शेवटी काळ मुखी निमाला." उपजे ते नाशे. जो जन्माला आलाय, तो मृत्यू हां. पावणारच आहे. आणि मुळात जन्मसुद्धा कर्मयोगामुळेच झालेला आहे, कर्मामुळेच झालेला आहे तुझ्या. आणि "महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक जन्मले आणि मेले." हं. म्हणजे अगदी रामकृष्णांसारखे अवतार असतील, संत सज्जन असतील, त्या सगळ्यांनाच त्याच मार्गाने जावं लागलेलं आहे. हां. तर त्याचं स्मरण ठेवलंच पाहिजे. आणि अ, पुढची गोष्ट अशी, की आपल्या आप्तस्वकीयांचा किंवा अ, इतरांना आपण निरोप देतो या जगात. हां. ते या जगाचा निरोप घेतात. अशा वेळेला काय घडतं? "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे." ही जाणीव असायला हवी, की म्हणजे अशा प्रसंगात सुद्धा समर्थ सांगतायत. म्हणजे किती प्रॅक्टिकल ते विचार हां. करतायत, की तू शोक वाहत बसू नकोस. म्हणजे माणसाने दगड असावं, संवेदना हरवाव्यात असा अर्थ नाही. जिथे अतिरेक होतो ना, तिथे समर्थ जागा करतात. हां. म्हणजे कधी-कधी आपल्याला दिसतं, की म्हणजे एकीकडे आई-वडिलांना विचारत नाहीत अशी पण मुलं असतात. पण दुसरीकडे अगदी वयोवृद्ध होऊन गेल्यानंतर सुद्धा खूप दुःख करत बसतात. हं. असंही आपल्याला दिसतं, की सगळं समाधानाने त्यांचं सगळं आयुष्य झालेलं आहे. तरी सुद्धा दुःख करतात किंवा अतिरेकी त्या दुःखाच्या आहारी जातात असंही दिसतं आणि त्यावेळेला तुम्ही तुमची कर्तव्य करणं महत्त्वाचं असतं. म्हणून त्यांच्यासाठी हा श्लोक आहे. की कितीही दुःख झालं तरी तुला तुझी पण भूमिका बजावायची. तुलाही त्याच मार्गाने कारण जायचंच हां. तू चाललाच आहेस. कारण "अरे जगणं मरण एका श्वासाचं अंतर" असं म्हटलंय आणि हं. ते कधी संपेल आपल्याला माहिती नाही. बरोबर. त्यामुळे अतिरेकी दुःख करू नकोस. त्यातनं लवकर बाहेर पड आणि स्वतःची कर्तव्य पार पाडायला लाग. हे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर अ, एका श्लोकात समर्थ असंही सांगतात, की "नभोले मना राघवे वेणत आहे." म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये मनाला सांगितलंय आपण सेल्फ टॉक करत राहतो हां. दिवसभर. 24/7 चालू असतो एकीकडे. तर तेव्हा तू राघवाशिवाय कशाचंही स्मरण ठेवू नकोस. आता हं. इथे सुद्धा तोच अर्थ आहे, की प्रत्येक वेळेला जय श्रीराम किंवा श्रीराम जय राम, जय जय राम म्हणावं असं नाही. पण जे काही तू स्वतःशी सुद्धा बोलशील, त्यामध्ये तुझं ध्येय आहे त्याचा विचार असावा हं. किंवा समाजाचा विचार असावा किंवा जे काही चांगलं आहे, सत्य सुंदर सर्वथा जन्म त्याचा ध्यास दे. त्याचाच विचार तू स्वतःशी करत राहा आणि हे सगळं इतकं सोपं नाहीये. त्यामुळे आपलं मन भरकटलं, नकारात्मक विचार आला, की जसं म्हणतात, की राग आला की 10 आकडे मोजा किंवा हां. जीभ चावा किंवा चिमटा काढा स्वतःला. अशा साध्या सोप्या गोष्टी ज्या व्यवहारात सांगितल्या जातात त्या करून हा समर्थांचा संदेश लक्षात ठेवायचा, की आपण चांगलं त्याचं जास्तीत जास्त चिंतन हे केलं पाहिजे आणि त्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे आणि पुढे म्हणलं, की "जनी वावगे बोलता सुख नाही." म्हणजे आपल्याला दिसतं, की गॉसिप चाललेलं असतं हं. किंवा ट्रोलिंग चाललेलं असतं कारण नसताना. त्यातनं म्हणजे त्यातनं इतरांची निंदा नालस्ती करणं किंवा म्हणजे त्यामुळे वातावरण गढूळ होतं आणि हां. निष्पन्न तर काही होत नाही. बरोबर. नुसती चर्चा चालू असते, की सकाळी आमच्याकडे पाणी गेलं आणि मग काय-काय गोंधळ झाला आणि मला किती त्रास झाला. हे मी कुणाला हां. तरी सांगायला जाईन आणि मग तिथे सांगून थांबत नाही. अजून कुठल्यातरी ग्रुपमध्ये सांगेन, अजून हं. कुठेतरी चॅटिंगमध्ये सांगेन. हेच ते घोळवत बसलं आणि आपण जर लक्षात घेतलं, की अगदी 1-2 महिन्यांनी सुद्धा त्या गोष्टीचं काहीच महत्त्व नाहीये हां. आयुष्यामध्ये. मग आपण हे कशासाठी व्यर्थ घालवतोय? कारण असं आहे, की घडीने घडी काळ आयुष्य नेतो. आयुष्य संपत चाललंय आणि तू कशाला एवढं महत्त्व देतोयस? हे हां. स्वतःला पण विचारलं पाहिजे. म्हणजे आपण खूप आपलं आयुष्य झूम करून बघतो. पण त्याच्याऐवजी बर्ड आय व्ह्यू ज्याला म्हणतात हां. किंवा हेलिकॉप्टर व्ह्यू तसं पाहिलं पाहिजे. तर आपण अगदी अ, आपल्याला अणुरेणूसारखे दिसू छोटे. हं. आणि मग अ, कळेल की जगात करण्यासारख्या खूप मोठ्या गोष्टी आहेत हं. आणि उत्तम भव्यतेचे घ्यावे, मळमळीत अवघे टाकावे. ते समर्थाने जे दासबोधात सांगितलंय, ते आपल्याला करावंसं वाटेल तशी इच्छा तरी होईल असं म्हणता येईल. मग आता आचरणामध्ये एक्झॅक्टली सकाळी उठल्यापासून दिवसभरात काय केलं पाहिजे हे सांगू शकतो आपण? असं आता नामस्मरण तर आहेच. हं. प्रभाते मनी रामचिंतित आवाज. समर्थ स्वतः सूर्यनमस्कार घालवते 1200. हं. तर म्हणजे नामस्मरणाने मन शांत झालं. ह्यानी शरीर बळकट झालं, मनगट बळकट झालं आणि दिसा माझे काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, हे सुद्धा त्यांनी सांगितले. म्हणजे त्यामुळे मेंदू सुद्धा आपला तल्लख राहतो, की हां. वाचनाची सवय, लेखनाची सवय आणि त्यामुळे आपण म्हणजे रिकामा जावो नेदी एक क्षण हे त्यांनी मुख्य सांगितलेलं आहे. हां. तू सतत कामात गुंतलेला राहा. म्हणजे वाईट विचार, विकार हे येणारच नाहीत मनामध्ये. हं.
आणि मन हे गुंतलेलं राहील आणि हातून चांगली कामं पण घडत राहतील, असंही सांगता येईल. आणि अजून त्यांचा एक समर्थ म्हणतात, की "जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोची तो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद हितकारे." आपण म्हणतो, की संवाद संपत चाललेला आहे. हां. तर संवादाचं महत्त्व सांगितलं, की तुम्ही वाद सोडून द्या. वाद घालावा तितका कमी असतो. मग मी पुन्हा तेच म्हणेन, की कशाला किती महत्त्व द्यायचं, की माझं कसं बरोबर आहे याचं समर्थन करायचं, स्पष्टीकरण द्यायचं. त्यातनं काहीच साध्य होत नाही. त्यापेक्षा तुमचं जर एखाद्या गोष्टीवर वाद आहे, तर तो बाजूला ठेवा. पुढे जा. कधीतरी तो प्रश्न आपोआप सुटेल सुद्धा हां. सहजपणाने. पण तुम्ही तो वाद घालत बसला तर त्या गोष्टी चिघळत राहतील. बरोबर. वातावरण गढूळ होईल, नकारात्मकता वाढेल आणि म्हणून वाद सोडावा, संवाद साधावा. याबद्दल माझी एक छोटीशी कविता आहे. हां. शेक्सपियर म्हणतो, "त्याप्रमाणे जग हे रंगभूमी आणि आपण सर्व अभिनेते असं असेल, तर प्रत्येकाची एंट्री आणि एक्झिट ठरलेलीच. बरोबर. पडदा उघडणं सोपं, भीती पडदा पडण्याचीच, पण पडदा पडेपर्यंतच. पडदा उघडतो आणि पडदा पडतो, या 2 घटनांमधली रिकामी जागा तेवढीच भरायची आपण संवादाने. हं. हा संवादच महत्वाचा. हा संवादच महत्वाचा, कारण हा संवादच लक्षात ठेवून विंगेत भेटायला येतात कित्येक जण, पडदा पडल्यावरही, पडदा पडल्यावरही." वाह! वाह! काय सुंदर मस्त म्हणजे एका व्यक्तीचं आयुष्य प्रॉपर ह्या कवितेमध्ये आहे, हं. की जन्म आणि मृत्यू या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत मला असं वाटतं. खूप सुंदर. मला वाटतं ज्या लोकांनी आत्तापर्यंत पॉडकास्ट पाहिलाय, तर त्यांना खूप सारं जगण्याचं ज्ञान, कसं जगलं पाहिजे याविषयी नक्कीच मार्गदर्शन झालं असेल. तर आता पुढे जाऊयात आणि मला वाटतं आपण शेवटच्या टप्प्याकडे आत्ता आलो आहोत. तर आता एक शेवटचा एक प्रश्न घेऊयात. नामस्मरण जे आपण करतो, तर त्याचं महात्म्य एक्झॅक्टली आपल्याला काय सांगता येईल? नामस्मरणाबद्दल म्हणजे रामाचं चिंतन करावं हे तर सांगितलंच. पण प्रत्यक्ष नाम घेताना समर्थ काय सांगतात ते पाहू, की "बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे." त्यातनं की नाम घेत असताना ते अत्यंत सोपं आहे. म्हणजे काही पाठांतर करायचं नाही, उच्चारण कठीण नाहीये. राम हा एकच शब्द आहे हां. किंवा बाकी हे पूर्ण कुठलंही नाम घेतलं तरी ते घेणं हे अगदी सोपं आहे आणि ते ऐकायला गोड आहे, म्हणायला गोड आहे. छोटं आहे, सोपं आहे आणि त्याला पैसा, वेळ खरंच काहीच नाहीये. म्हणजे हां. त्याला पैसा खर्च करायचा नाही, वेळ खर्च करायचा नाही, कष्ट नाहीयेत. काम करता सुद्धा आपण नाम घेऊ शकतो. हं. तर आणि ते घेण्याने खरोखर म्हणजे माझाही अनुभव असा आहे, की खूप अस्वस्थ वाटायला लागलं. आपण पॅनिक होतो, आपल्याला टेन्शन येतं. हां. शेवटी हे सगळं माहिती असलं तरी माणूस म्हटल्यावर हे अधनं होतं आणि मग त्यावेळेला लक्षात जर आलं, की आपण आता नाम घेतलं पाहिजे आणि मग ते घेतल्यानंतर असं वाटतं, की आपलं मन खूप शांत झालंय. म्हणजे हां. परिस्थिती नाही बदललेली, पण मनस्थिती मात्र बदललेली आहे आणि त्यामुळे आपल्याला मार्ग दिसायला लागतो. हं. मन शांत झाल्यानंतर. मग एखादी पर्समध्ये किल्ली सुद्धा शोधताना मन अस्वस्थ असेल, तर आपण 4 वेळा तिथेच हात हां. फिरवत राहतो. पण मन शांत असेल, तर आपल्याला नेमकं कळतं, की कशी किल्ली बरोबर काढता येईल. हां. तर अशा अगदी रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आहेत. एक मला मनावरचीच एक कथा आठवते छोटीशी. एक आंतरराष्ट्रीय चित्रकलेची स्पर्धा होती आणि मनाची शांती हाच विषय होता. ओके. तर खूप छान-छान चित्रं आली जगभरातनं आणि ज्याला म्हणता येईल, की सुंदर तळं म्हणा, फुललेली कमळं अशी डोळ्यांना शांत वाटतील अशी सगळी चित्रं होती. आणि बक्षीस ज्या चित्राला मिळालं ते विलक्षण वेगळंच होतं. आणि त्याच्याकडे पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटलं, हे काय चुकून असं झालंय का? तर ते चित्र होतं एका वादळाचं. कारण झाडं अशी ओके. वाकली आहेत, घराची छपरं उडतायत वगैरे असं भयंकर चित्र पाचोळा उडतोय. हं. आणि मग परीक्षक म्हणतात, की तुम्ही नीट पहा. त्या चित्रामध्ये एक घर आहे, त्याला खिडकी आहे. आणि त्यातनं एक चेहरा डोकावतोय. तो हं. चेहरा मात्र अत्यंत प्रसन्न आणि हसराय. हे बाहेरची ओके. परिस्थिती कशीही असली, तरी त्याला तुम्ही आतमध्ये प्रवेश नाही दिला, तर तुमचं हां. मन शांत राहणार आहे. आणि ज्या परिस्थितीत आपण काही करू शकत नसू, आपल्या हातात काही नसेल, तर अशा वेळेला शांत राहावं. हेच हं. या चित्रातनं आपल्याला वाह! लक्षात येईल, असं म्हणता येईल. आणि म्हणून नाम ही गोष्ट अशी आहे, की ती आपलं मन शांत करते. आणि मग त्याच परिस्थितीत आपण ती निभावून नेऊ शकतो परिस्थिती, असं म्हणता येईल. आणि याबद्दल असं मला अजून एक सांगायचं आहे, की आजकाल अ, असे असं कोणी म्हणतं, की पाठांतर कशाला करायचं फक्त, अर्थ कळला पाहिजे. हां. पण असं आहे, मनाचे श्लोक हे लहान मुलांना पाठ करायला लावतात. मला असं वाटतं आजच्या काळात ते फार गरजेचं आहे. एकतर त्यांची स्मरणशक्ती चांगली होते, हं. जिभेला वळण लागतं म्हणजे उच्चार चांगले होतात, वाणी चांगली होते, शुद्ध होते.
आणि त्याचबरोबरीने जे अपशब्द आहेत ते त्यांच्या मुखात येणार नाहीत. हा सगळ्यात हां. मोठा लाभ आहे. ते चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यामध्ये गुंतून राहतील. हं, हं. त्यामुळे त्यांचं पाठांतर होणं कधीही चांगलं. आणि स्वतःचा अनुभव सांगायचा, तर ज्या गोष्टी आपल्याला पाठ असतात लहानपणापासून, त्या आपल्याला लवकर समजतात समजून घेताना. हं, म्हणजे आम्हाला माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या होत्या काही, हं. प्रार्थना म्हणून. तर ती 5वी ते 10वी प्रार्थना म्हणून आम्ही म्हणायचो. ते हां. शब्द पाठ होते. अर्थ फारसा माहिती नव्हता. पण आता त्याचा अर्थ सांगताना ते शब्द पाठ असल्यामुळे खूप सोपं जातं. हां. किंवा गीताई म्हणून घ्यायचे. मनाचे श्लोकही पाठ होते. तर त्या पाठ असलेल्या गोष्टींचा जास्त फायदा होतो किंवा काही गाणी म्हणून आपल्याला माहिती असतात, की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचर हं. किंवा आनंदवन भुवनी समर्थांचं आहे. ती गाणी म्हणून माहिती असली, की त्याचे शब्द आपल्याला माहिती होतात आणि मग असं हां. कळलं, की ह्याच्यावर कोणीतरी बोलणार आहे. तर मग आपण कुतूहलाने ऐकायला लागतो. ते आपल्याला माहिती बरोबर. असल्यामुळे. म्हणून पाठांतर हे सुद्धा गरजेचं आहे आणि नामस्मरणाबाबतीतही तेच म्हणता येईल. म्हणजे हे खरं आहे, की मनापासून नाम घ्यायला पाहिजे. मन तिथे हं. असायला पाहिजे. पण काही जण ते काउंटर घेतात किंवा नुसती जपाची माळा घेतात किंवा नुसतंच मशीनवर लावून ठेवतात, रेकॉर्ड हां, लावतात. कोणी म्हणतं, की त्यांनी काय होणार आहे? पण किमान तेवढं तरी होतंय. हां. काहीच आपण नाही होणार नेहमी त्यापेक्षा. सकारात्मक आणि मग सुरुवात तर झाली आहे. पुढे अजून देर है मगर अंधेर नाही असं म्हणता येईल. हां. पुढे अजून चांगलं होईल. त्यातनं काहीतरी चांगलं घडेल अशी आपण इच्छा करू शकतो. त्यामुळे जे होतंय त्याला न थोपवता आपण अधिक चांगलं कसं करू शकतो, हे आपण त्यांना सुचवू शकतो नक्की. काही सुंदर तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि मला वाटतं प्रेक्षकांनी आत्तापर्यंत ज्यांनी हा एपिसोड पाहिलाय, त्यांना कळालं असेल की एक्झॅक्टली मनाचे श्लोक काय आहेत? मनाचे श्लोक आपल्या आयुष्यात काय बहर पाडतात? शेवटी ताईंनी आपल्याला नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं. बाहेर कितीही अडचणी असल्या आणि जर मनात आपण शांत असू, तर आपल्या आयुष्यात काय फरक पडतो याविषयी खूप सुंदर त्यांनी सांगितलंय. ताई आपण बराच वेळ झाला तुम्ही मला मार्गदर्शन करताय. तर मला वाटतं आपण आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपलेही मी मनापासून आभार व्यक्त करते. कारण इतक्या सुंदर विषयावरती मला बोलण्यासाठी आपण आमंत्रित केलं आणि असे विषय आपल्या माध्यमातून पोहोचतायत आणि त्याचा नक्कीच सगळ्यांना उपयोग होईल. मी जाता-जाता एवढंच म्हणेन, की मायकेल एंजेलो हा एक शिल्पकार होता हं. आणि त्याला विचारलं, की तुम्ही शिल्प कसं घडवता? तर ते ते म्हणाले, की "मी शिल्प घडवत नाही, नको असलेला भाग काढून टाकतो." हां. आणि समर्थांनी तेच सांगितलं, की नको असलेले विकार ते काढून टाका आणि भक्तीचा दिवा तुमच्या मनात उजळू द्या. अ, आणि तर तुमच्या आयुष्याचं आणि व्यक्तिमत्त्वाचं शिल्प घडल्या-वाचून राहणार नाही. मला असं वाटतं हाच संदेश मनात ठेवून आपण आज निरोप घेऊया. धन्यवाद. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नक्कीच तुम्ही जो आता मोलाचं मार्गदर्शन आता केलंय, की मूर्ती घडवताना मूर्ती घडवायची नसते, नको तो भाग काढून टाकायचा असतो. त्याच दृष्टिकोनातून तुम्हीही तुमच्या आयुष्यातले जे विकार आहेत ते काढून टाका आणि एक चांगलं आयुष्य जगा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. रामकृष्ण हरी.